आपण मागच्या तासाला सुद्धा चित्रालेख हा पाठ पाहिला. आज सुद्धा आपण एका श्याम नावाच्या केळी विक्रेत्याचं आठवड्याचा व्यापार या ठिकाणी पाहणार आहोत. चित्रालेखावरून आपल्याला त्याची उत्तरं द्यायची आहेत. हा पाठ कुणाला समजलाय ते आपण या ठिकाणी बघूया. चित्रालेख म्हणजे चित्रावरून आपण त्याच्या किमती काढणे किंवा चित्रावरून त्याचा व्यापाराकडे जाणे. आता कोण कोण जाते बघूया. आता इथे दिलेले वाच, इथे दिलेले डझन. डझन मध्ये काय घेतो आपण? केळी. डझन, एक डझन म्हणजे किती? 12. ओके, हे लक्षात आहे सगळ्यांच्या. आता मला सांगा, कोण सांगेल बघूया. या व्यापारामध्ये श्यामचा व्यापार कोणत्या दिवशी सगळ्यात जास्त झाला? कोणत्या दिवशी सगळ्यात जास्त झाला? शुक्रवारी. शुक्रवारी. का बरं शुक्रवारी झाला? कोण सांगेल? आराध्या. कारण त्याची संख्या मोठी आहे. त्या दिवशी विकलेली संख्या मोठी आहे. म्हणजे किती संख्या आहे? कोण सांगेल? शुक्रवारी विकलेल्या केळी किती डझन केळी विकले? श्री 7 डझन. 7 डझन. बघा 1 2 3 4 5 6 7. करेक्ट उत्तर. 7 डझन केळी विकले. बरोबर. आता 7 डझन केळी. आता एका केळीला 5 रुपये. एक केळी किती रुपयाला आहे? 5 रुपये. म्हणजे एका डझनला किती रुपये कोण सांगेल? 60 रुपये. एका डझन मध्ये किती केळी असतात? 12. त्यामुळे 12 पंचे 60. एक डझन म्हणजे 60. मग मला सांगा शुक्रवारी श्यामला किती रुपये मिळाले? 420. 420. कसं काढलं? 420 कसं आलं उत्तर? एका डझनला 60. एका डझनला 60. बरोबर. 60 गुणिले 60 केले. 7 गुणिले 7. 7 डझन. 1 2 3 4 5 6 7. म्हणजे इथं त्याला मिळाले 420. म्हणजे हे त्या दिवसाची हायेस्ट विक्री आहे त्याची. आठवड्यामध्ये सगळ्यात जास्त शुक्रवारी त्याचे केळी विकले गेले. बरोबर. त्याच्यानंतर मला सांगा सगळ्यात कमी केळी कोणत्या दिवशी विकले? सगळ्यात कमी. सोमवारी. सोमवारी किती डझन केळी विकले? श्री 2 डझन फक्त केळी विकले. बरोबर. आता सोमवारी किती पैसे त्याला मिळाले? सोमवारी किती पैसे त्याला मिळाले? 120. का बरं 120? कारण 60 आणि 60 120. एक डझनला 60 रुपये आहेत आणि 2 डझन त्या दिवशी विकलेत. म्हणजे त्याला इथं किती मिळालेले आहेत? 120. आता कोणत्या 2 दिवशी समान विक्री झाले? कोणत्या 2 दिवशी आहे बघा. 2 दिवस आहेत समान विक्री झाले. आपण सांगा. बुधवार आणि शनिवार. बुधवार आणि शनिवार. व्हेरी गुड. आता बुधवारी किती विक्री झाले कोण सांगेल? 300. बुधवारची विक्री किती डझन केळी? 300. नाही सर. 5 डझन. व्हेरी गुड. आणि शनिवारी किती डझन विकले? 5 डझन. शनिवारी 5 डझन आणि बुधवारी पण 5 डझन. आता 5 डझन केळी विकल्यानंतर किती पैसे मिळणार? 300 रुपये. 300 रुपये. बरोबर. कसं आलं 300? 60 गुणिले 5 म्हणजेच 300. करेक्ट. आता मला सांगा गुरुवारची विक्री किती डझन आहे? गुरुवारी किती डझन केळी विकले? 3 डझन केळी विकले. बरोबर. आता मला सांगा सोरा गुरुवारी 3 डझन केळी विकले म्हणजे किती केळी विकले? 3 डझन. रॉंग. रॉंग. 36. बरोबर आहे. कारण मला तुम्हाला बघायचं होतं आत्मविश्वास. मी चूक म्हणल्यानंतर तुमचं उत्तर बदलतंय का? 3 डझन विकले म्हणजे किती केळी विकले? 36. आता 3 डझन विकल्यानंतर त्याला पैसे किती मिळाले? 180. करेक्ट उत्तर. त्याला पैसे मिळाले त्या दिवशी श्यामला 180. आता मला सांगा रविवारी सुट्टी होती आणि रविवारी सुद्धा त्याने केळी विकले. किती डझन केळी विकले रविवारी? काले 4 डझन. आता मला सांगा 4 डझन म्हणजे किती केळी? 4 डझन म्हणजे किती केळी? 48 केळी. ओके. आता 4 डझन विकल्यानंतर किती पैसा मिळाला? 240. करेक्ट. 240. बरोबर. 240. आता एक वार राहिलेला आहे बघा. आता मंगळवारी किती केळी विकले? कोण सांगते? किती डझन विकले मंगळवारी? 1 2 3 4 5 6. मग 5 म्हणजे किती डझन केळी विकले? 6 डझन. मग आता 6 डझन केळी विकल्यानंतर किती पैसे आले?
360 करेक्ट 360. आता मला सांगा सगळ्यात जास्त पैसे कोणत्या दिवशी मिळाले त्याला? सगळ्यात जास्त पैसे मंगळवारी मिळाले का? शुक्रवारी मिळाले, मंगळवारी मिळाले नाही. त्याला सगळ्यात जास्त विक्री पैसे इथे मिळालेले आहेत त्याला. सगळ्यात पैसे कमी कुठे मिळाले? मंगळवारी. किती मिळाले? मंगळवार नाहीये, सोमवार. हे तर प्रश्न आहे. चित्रालेख त्याचं नावच काय आहे? ओके, लेट्स गो.